मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर आता सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर आता मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। कुणबी प्रमाणपत्र नेमकं कसा काढायचा आणि त्यासाठी अर्ज नेमका कसा करायचा याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। तर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने गाव पातळीवरती एक समिती गठीत केली आहे। या समितीची आता कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे। समितीचे सदस्य म्हणून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी असतील। अर्जदारांनी कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर तालुका समिती गाव पातळीवरच्या समितीकडे छाननीसाठी अर्ज देईल। या छाननीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल। तर कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्राची एक प्रोसेस करावी लागेल। तुमचा अर्ज सादर झाल्यानंतर तालुकानिहाय समिती त्याची छाननी करणार आहे। तालुकानिहाय समितीने या अर्जाची चौकशी केल्यानंतर तुमचा अर्ज हा गाव पातळीवरती जाणार आहे। त्यानंतर गावातील ग्रामपंचायतचे सदस्य किंवा ग्रामपंचायतीचे अधिकारी ते आहे तुमच्या अर्जाची छाननी करणार आहे। ग्रामपंचायत लेवलला तुमचा अर्ज सादर झाल्यानंतर तालुकाचे जे प्रांताधिकारी आहेत ते तुमच्या अर्जाची छाननी करेल आणि त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र देण्याची प्रोसेस सुरू होईल। कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी नेमका कागदपत्र कोणते लागणार ते आपण समजून घेऊयात। तर कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटाईने शेती करणारा असेल तर त्या संबंधित जमीनधारकेचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे। वरील पुरावे उपलब्ध नसल्यास अर्जदाराने 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे। अर्जदाराच्या गावातील किंवा कुळातील नातेसंबंधित व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्याचे नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे। याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे जसे की जुनी कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इत्यादी जोडता येईल। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।